महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कळंब, यवतमाळ। पतीला शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न, पत्नीचा प्रियकरासोबत मिळून अजब कारनामा, आरोपी पत्नी प्रियकरासह अटक। यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात अनैतिक संबंधातून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला इलेक्ट्रिक शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। घटनेचा तपशील ठिकाण कळंब तालुक्यातील पांगडी गाव। वेळ 3 मे रोजी रात्री 2च्या सुमारास आरोपी पत्नी कावडी मोरे आणि तिचा प्रियकर विष्णू अत्रास, बळी गजानन मोरे। पत्नीने आपल्या प्रियकरासह मिळून पतीला संपवण्याचा कट रचला। गजानन मोरे झोपलेले असताना आरोपी पत्नीने घरातील इलेक्ट्रिक केबलला ॲल्युमिनियमची वायर जोडून पतीच्या अंगावर वीज प्रवाह सोडला। विजेचा जोरदार धक्का बसल्यामुळे गजानन यांना जाग आली आणि ते बचावासाठी ओरडले। या प्रयत्नात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर भाजले आहे। पोलीस कारवाई। घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला असून अनैतिक संबंधातून पतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराला भारतीय न्याय संहिता कलम 109(1) आणि 62(2) अंतर्गत अटक केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो, कळंब, यवतमाळ। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।